नमस्कार मित्रांनो, द थ्री ट्रॅव्हल बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. मी चाललो आहे आता माझ्या फार्मवर. उद्या काही लोक येणार आहेत आमच्याकडे पिकनिकसाठी. तर माझंही थोडं शूटिंगचं काम होतं, तर आम्ही चाललो आहे आता. नेरळ रस्त्यालाच आहे. जाता जाता आता इथे एक शॉपिंग मॉल आहे, तिथे थोडं सामान घेऊ आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर मग खूप काम आहेत. आज अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. फार्मवर गेल्यावर मी तुम्हाला दाखवेन की ते काय आहे ते थोड्याच वेळात. तोपर्यंत बाय. फॅमिली बास्केट म्हणून हा शॉपिंग मॉल आहे. माझ्या फार्मला जायच्या आधी लागतो. बहुतेक वेळा मी इथेच घेतो सामान, जर काय घ्यायचं असेल तर चांगलं असतं. तर हे आलं आहे आता फॅमिली बास्केट. पटकन जातो आणि सटकन येतो, जास्त सामान नाही घ्यायचं आहे. तर आता फायनली सामान घेऊन झालं आहे आणि मी चाललो आहे आता फार्मच्या रस्त्याला. आता आम्ही आलो आहे माथेरान जुना रोड जो आहे फार्मकडे जाताना लागतो त्या रस्त्याला. सगळी शॉपिंग करून झाली आहे, म्हणजे आता कसं आहे परत बाहेर यायला नको एकदा फार्मवर गेलं की, कारण जवळपास काय आसपास दुकानं नाही आहेत जास्त. त्याच्यामुळे मग म्हटलं जे काय असेल ते एकदाच घेऊन जायचं. पण तरी काय छोट्या मोठ्या गोष्टी राहतातच. बघू आता गेल्यावर कळेल काय छोटं छोटं राहिलंय. म्हणजे काय राहिलं असेल ते, आम्ही ॲक्टिव्ह आहेच माझी तिकडे, ती घेऊन मग संध्याकाळी बाहेर पडू. चला भेटूया आता जेवायला. बाय बाय. पोचलो आहोत फार्मच्या जवळ. आता एकच टेन्शन आहे, त्या गेटवर स्कॉच आणि तो बगीरा दोघं पण आता गाडीला घेरतील सालाबाद प्रमाणे. त्यांना दरवेळी मी नवीनच कोणतरी वाटतो आलेलो. कोंबड्या बाहेर फिरतायत स्वतः, ठरवलंय त्यांनी. स्कॉच आले. हा बघा हा बघा हा बघा, येतात बाबा. सनी घालशील त्यांच्यावर. हा बघा जगन्नाथ. हे बघा हे बघा हे बघा, दिसतात का तुम्हाला खतरनाक माणसं आमची? बघा हे बघा हे बघा, आता गोल गोल फिरणार. हा बघा, 5 मिनिटं कोणीच उतरू नका रे, त्यांना काय ते खेळून घेऊन देत. मी तर गाडीतून उतरलोच नाही, कारण स्कॉच पूर्ण कपडे खराब करणार. जग्गूला सांगितलं त्याला बांध पाहिलं तरच उतरतो. विद्या पण हसते. पोचलोय. जग्गू बघा का झाडू बिडू घेऊन. विद्याने काय, विद्या खेचू नको, टेबल आहेत ते नवीन आणले जेवणासाठी 3. तुम्ही सांगितले, आपण लगेच केलं तत्पर. आणि स्कॉचला इथे बांधलेलं आहे, कारण तो खूपच त्रास देतो. स्कॉच थोड्या वेळाने आपण भेटूया दोघं. स्कॉचला इथे बांधलंय बघा, कारण तो कपडे खराब करतो सगळे. थांब, हे बघ हे बघ, सगळं घाणेरडं केलंय त्याने, माती लागली. थांब जरा, कपडे बदलतो तो सोडतो. आता थोडं फ्रेश होतो, जेवून घेतो आणि मग संध्याकाळी खूप काम आहे, तेव्हा भेटूया. फार्मवर कस्टमर येणार असतील ना तर फारच साफसफाई तर असतेच नेहमी, पण सगळंच बघावं लागतं. तुम्हाला दाखवतो आज. जेवून झाल्यानंतर 1 तास आराम, मग त्याच्यानंतर. तर जेवून झालेलं आहे, आराम पण करून झालाय. मी तुम्हाला म्हटलेलं मगाशी तुम्हाला काहीतरी सरप्राईज दाखवतो. तर हे बघा, हे जे आहेत हे आहेत टर्की जातीच्या 2 कोंबड्या. ह्याच्यात मेल आणि फिमेल आहे. हा जो ब्लॅक आहे हा मेल आहे आणि ती फिमेल आहे. हे आपल्या फार्मवर जेवढे विंचू, साप, सरडे जे काही येतं त्यांना सगळ्यांना खातात. आता सध्या ही 1.5 महिन्याची लहान पिल्लं आहेत, तर ह्यांच्यासाठी आम्ही इथे सेटअप बनवलाय. हा बघा, तुम्ही बघू शकता. तर आता मी त्यांना सोडतो, एकेकाला बाहेर काढतो आधी. हे चावतात काय कशा मला माहित नाही. तर हे बघा, ह्या अशा दिसतात. ही फिमेल आहे छान, आणि यांना ऊन पण आहे बघा, ऊनच बघा. ही आता फिमेल आहे आणि तिला आता मी सोडतोय तिच्या या नवीन केज मध्ये.
जरा फ्री होऊन कसं ती मस्त बघा किती आनंद आहे. जगू काढ दुसरी, हे बघा जगू दुसरी काढतोय. उन्हात दाखव, उन्हात जरा म्हणजे नीट दिसतो. हा मेल जातीचा आहे मस्त. हा मेल जातीचा आहे. आता जरा खराब झालेत, 2 दिवस ते केज मध्ये होते. हे माझ्या तन्मय नावाच्या मित्राने मला दिलेत. तर थोडं त्यांना खाणं टाकूया, बघूया खातात काय. हे त्यांचं खाणं येतं टर्कींचं. असं सगळं खातात ते, म्हणजे सगळ्याच भाज्या खातात. पण हे थोडंसं खुराक असं आहे की पौष्टिक आहे त्यांना. तर मी टाकतोय, म्हणजे खातील. आम्ही या टर्कींसाठी आता इथे याच्यात लाईटचा सेटअप करतोय, कारण थंडी खूप वाढली आहे. सनी करतोय वायरिंगचं काम, म्हणजे रात्री यांना टेन्शन नाही. आता ते सेट झालेत ऑलरेडी मस्तपैकी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. अंधार बघा, आणि एवढा गारठा पडलाय ना, म्हणजे जाणवतोय की गार आहे. माझा आवाज पण चेंज झाला, म्हणजे ॲक्च्युली मला थोडीशी सर्दी होतीच. मी मस्तपैकी आमच्या फार्मच्या इथे गवती चहा आहे, तिचा चहा बनवला आहे. जगू घे, आज चहा मी बनवला आहे. सनी तुला दिला ना, दर्शन चहा घे रे. एकदम मस्त वाटतं. शेकोटी पण पेटवली आहे. थोड्या वेळाने जरा कस्टमरचं आता भाज्या वगैरे कापून ठेवायला जग्गूला मदत करू, कारण उद्या कस्टमर येणार आहेत. भाजी चिकन ते सगळं मॅरिनेट वगैरे करावं लागतं. ते झाल्यानंतर मग निवांत शेकत बसायचं. आणि आज चुलीवरचं नाही, सॉरी, आज चुलीवरचं तर करतोच. आज कौल चिकन ठरलं आहे करायचं. कौलावर चिकन भाजायचं. तर मस्तपैकी 5-6 पीसच, जास्त नाही, तसेच खायला. आणि ह्याला लागतं नॉनव्हेज डेली. हे बघा, हा एक, हा बघा शेकोटीवर आलाय. हा, आणि तो दुसरा काल भैरव, हा बघा बघ्या. तर भेटूया रात्री आता. चिअर्स. चिअर्स. हे आता रात्रीचं आपलं चिकन बनतंय आपल्या सगळ्यांचं. बाकी उद्या येणाऱ्या कस्टमरसाठी वाटप बनवून ठेवलं आहे. त्यांच्या चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे. आता मस्त कोथिंबीर जाईल, कढीपत्ता जाईल, आणि आपल्याला रात्री खायला एकदम मस्त सुकं चिकन. मस्त खडे मसाले, कांदा, लसूण, मिरची आपल्या फार्मवरतीच आहे. मी गोव्यावरनं मिरचीचं झाड आणलेलं, म्हणजे मिरचीची बिया आणलेल्या, गोयच्या मिरच्या त्या लावलेल्या, त्या आल्यात आता. तर त्याच टाकतो. चूल पेटवलेली आहे मस्तपैकी. आणि ही फाटी पण आणलेली, ही आम्ही आजूबाजूच्या जंगलातून गोळा करून आणतो. आज कौल चिकन बनवणार आहे. मस्तपैकी कौल घेतलं आहे धुवून, एकदम गार आहे. आता ह्याच्यावर ठेवलं ना की थोडा वेळ त्याला जरा वाफ, म्हणजे त्याची वाफ आहे ना जी खालून येते, ती जरा कौल्यावर आली की थोडा स्मोकी फ्लेवर येईल चिकनला. म्हणून थोडा वेळ गरम करायचं. ही बाजू झाली, देन ही बाजू, दोन्हीकडनं. म्हणजे काय अजून काय असेल थोडं, आपण बोलतो ना वाफवून घेतो तसं. मग हे थोडं गरम झालं की ह्याला मस्त पहिलं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर मॅरिनेट झालेलं जे चिकन असतं ते आपण ह्याच्यावर ठेवतो. आणि त्याच्यानंतर थोडं वरून तूप, साजूक तूप किंवा बटर, जे आपल्याला योग्य वाटेल ते टाकत राहायचं. 2-4 ह्या शेकोडीमधले 2-4 निखारे घ्यायचे आणि ते त्यांच्यामध्ये ठेवायचे, म्हणजे अजून जरा स्मोकी फ्लेवर येतो. आणि मग एकदम मस्त लागतं. लिंबू पिळायचं, निवांत खायचं. तर हे चिकन आम्ही मॅरिनेट करायला ठेवलं होतं अर्धा तास. तर ते झालंय. तर चिकन आलेलं आहे. मस्त आपण त्या कौलावरती ठेवूया आणि मग मस्तपैकी खाऊया ते. सचिन जरा टाक रे, एक मस्त पीस ते. नंबर. हा 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 हा. वा. मग मुन्ना कसं वाटतंय? मस्त आवडलं तुला? कौल चिकन एकदम मस्त आल्या.
शिजलंय चांगलं. ह्याची टेस्ट त्या कौलाच्या मातीने की काय माहित नाही, पण छान येते. सॉफ्ट लागतं तो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.